बातमी आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून। महाविकास आघाडीकडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने भगीरथ भालके यांची उमेदवारी पहिल्यांदा जाहीर केली होती। त्यामुळे तेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचा टोला सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लगावलाय। तुम्ही बाकीच्यांचा विचार करू नका, ते गिनती में भी नहीं है असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराची खिल्ली उडवलेली आहे। परवा दिवशी माड्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भगीरथ भालके यांना गद्दार संबोधत जनता त्यांना 20 तारखेला धडा शिकवेल असा टोला लगावला होता। त्यावर काल प्रणिती शिंदे यांनी मोहिते पाटलांच्या टीकेला चोख शब्दात उत्तर दिले। प्रणिती शिंदे यांच्या हस्ते महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ माचनूर इथं पार पडला। यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन करत भगीरथ भालके यांनी आपली ताकद दाखवून दिली। याच प्रचार सभेत खासदार प्रणिती शिंदे यांनी मी खासदार झाल्यानंतर जे पहिलं काम केलं ते पंढरपूरची उमेदवारी काँग्रेसकडे खेचून आणली। आता दुसरं काम 20 तारखेला तुम्हाला करायचं आहे असं सांगत भगीरथ भालके यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। आपली लढाई ही भाजप सोबत असून बाकीचे आपल्या गिनतीत देखील नाहीत असं सांगत शरद पवार गटाच्या उमेदवारांची चांगलीच खिल्ली उडवली आहे। यावेळी प्रणिती शिंदे यांनी भाजपवर सडकून टीका केली। आम्हाला तुमची लाडकी बहीण नको, तुमचे पैसे नको, आम्हाला आमचा स्वाभिमान सुरक्षा द्या असा टोला त्यांनी लगावला। आपल्या भाषणात प्रणिती शिंदे यांनी नरेंद्र मोदी व राज्य सरकारवर सडकून टीका करत लोकसभेला मला मिळालेल्या 45,000 मताधिक्यापेक्षा जास्त मताधिक्य भगीरथ भालके यांना द्या असं आवाहन त्यांनी केलं। मी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात दिवस रात्र प्रचार करून तुमच्या सोबत असेल। तुम्हीही भगीरथ भालके यांना विजयी करत महाविकास आघाडीचा एक आमदार पाठवा असं आवाहन त्यांनी केलं। शुभारंभ झाला आणि या शुभारंभ प्रसंगी या आमच्या खासदार आदरणीय प्रणितीताई शिंदेंच्या उपस्थितीत आणि बहुसंख्येनं खूप मोठ्या त्या ठिकाणी मायबाप जनतेच्या आशीर्वादात त्या ठिकाणी हा प्रचाराचा शुभारंभ होतोय। आणि मी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानंच गावोगाव जात असताना, मुक्कामी गावभेटीच्या निमित्तानं जात असताना इथली मायबाप जनता त्यांचा भक्कमपणे पाठबळ आशीर्वाद त्या दरम्यान देत होती आणि त्यांनी ठामपणे माझ्या या लढाईत माझ्यासोबत नाही तर 2 पावलं पुढं जाऊन लढण्याचा निर्धार त्याच वेळी व्यक्त केला होता। आणि त्या निर्धारातूनच मी या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतोय। आणि आजच्या या उपस्थितीतूनच उद्याच्या 20 तारखेचा आणि 23 तारखेचा विजयाची नांदी त्यांच्या उपस्थितीतून, त्यांच्या उत्स्फूर्ततेतून त्या ठिकाणी दिलेला आहे आणि हे आज या ठिकाणी दिसून येतं की काय होणार आहे कुणाला हा महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाचा मी अधिकृत उमेदवार, कारण माझं काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी नाव सर्वप्रथम डिक्लेअर करून माझ्या हातात एबी फॉर्म दिल्यानंतर त्या दरम्यान काही गोष्टी घडामोडी या जिल्ह्यात झाल्या। आपल्या माध्यमातून त्या सगळ्या जिल्ह्यातल्या आणि या तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेला त्या ठिकाणी माहीत आहे। असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिण सोलापूर मतदारसंघात झाला होता। त्या अगोदर महाविकास आघाडीतले आदरणीय शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार त्या ठिकाणी सर्वप्रथम डिक्लेअर झाला होता आणि त्यांना एबी फॉर्म दिला होता। त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार म्हणून आदरणीय दिलीप मानेसाहेब यांना उमेदवारी डिक्लेअर केली होती। पण महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी काँग्रेस पक्षानं तिथं एबी फॉर्म अजिबात त्या ठिकाणी दिला नाही। या उलट त्यांना प्रामाणिकपणे प्रयत्न करून मानेसाहेबांच्या पाठीमागं त्या ठिकाणी प्रयत्न करून त्यांना उमेदवारी देखील पाठीमागं काँग्रेस पक्षाने आणि खासदार आदरणीताईंनी त्या ठिकाणी घ्यायला लावली। तोच प्रकार इथं सुद्धा घडणं अपेक्षित असताना काही त्या ठिकाणी चुकीच्या व्यक्तींच्यामुळं, चुकीच्या माणसांच्यामुळं, काही आर्थिक देवाणघेवाणीच्यामुळं इथं हा त्या ठिकाणी काही प्रकार घडलेला आहे। याबाबत मी काही त्या ठिकाणी बोलू इच्छित नाही। इथल्या तमाम मायबाप जनता या सगळ्या गोष्टी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातल्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तमाम मायबाप जनतेला या सगळ्या गोष्टी आणि घडामोडी जवळून बारकाईनं माहीत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात तेच त्यांच्या आशीर्वाद रूपी मतदानातून ते त्यांची त्या ठिकाणी ह्या चुकीच्या प्रकाराला जागा दाखवतात। हे त्या ठिकाणी चुकीचं अफवा पसरवून, कारण या मतदारसंघातून खासदार आदरणीय प्रणितीताईंना महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आम्ही सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करून 45,500चं मताधिक्य त्या ठिकाणी दिलं आणि ते दिलं असताना
कुठंतरी विरोधकाच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं वेगवेगळ्या चुकीचे प्रकार या मतदारसंघात सुरू आहे आणि त्यामुळं कुणी दिशाभूल अफवा त्या ठिकाणी पसरवत असतील तर त्यांना देखील आपल्या माध्यमातून मला विनंती करायची आहे की महाविकास आघाडीचा पहिल्यांदा उमेदवारी डिक्लेरेशन झाल्यामुळे मी अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी या निवडणुकीला लढाईला सामोरं जातोय. आपण देखील त्यामध्ये सहभागी होऊन आपली लढाई, महाविकास आघाडीची लढाई ही त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्यावरती अन्याय अत्याचार, सर्वसामान्यांच्यावरती, माता भगिनींच्यावरती अन्याय अत्याचार करणाऱ्या भाजपच्या विरोधात आहे आणि त्यांच्या महायुतीच्या विरोधात आहे. त्यामुळं त्यांच्या विरोधात लढत असताना आपण एकत्रित येऊन पाठबळ देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि ते येणाऱ्या काळात ते त्या दरम्यान देतील. नाही, मी कोण काय म्हणतंय याला इथली तमाम मायबाप जनता आज नाही तर गेल्या अनेक वर्षांच्या सगळ्या घडामोडी त्यांच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, डोक्यात त्या ठिकाणी आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण, त्याला कोण त्या ठिकाणी इथली मायबाप जनता आशीर्वाद देईल हे 20 तारखेला आणि 23 तारखेला निकालातून आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. नाही, चूक नाही म्हणता येत. त्या दरम्यान काही घडामोडी दरम्यान घडल्या, काही इथले तालुक्यातली काही लोक चुकीचे त्या ठिकाणी जाऊन दिशाभूल अफवा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. माझी अजून देखील महाविकास आघाडीच्या सगळ्या नेते मंडळीला आपल्या माध्यमातून आव्हान आणि विनंती करायची आहे, अजून देखील आमच्या उमेदवाराचं म्हणणं न ऐकता इथल्या तमाम जनभावनेचा, इथल्या तमाम मायबाप जनतेच्या मनाचा, अंतःकरणाचा कानोसा घेऊन त्या ठिकाणी येणाऱ्या 2 दिवसात जरी निर्णय त्या ठिकाणी घेतला तरी मोठ्या मताधिक्यानं ही महाविकास आघाडीचा आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी माझा विजय निश्चित आहे. त्यामध्ये अधिक मताधिक्यच त्या ठिकाणी आपण हा योग्य निर्णय घेतल्यानंतर होईल, हा माझ्या मनामध्ये ठाम विश्वास. महाविकास आघाडीमधल्या सगळ्या मित्रपक्ष असतील आणि ह्या प्रमुख तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळी ही जागा कुणाची आहे, कुठली आहे त्या ठिकाणी ठरवत आहेत. हा भगीरथ बालकेला कुठली जागा कुणाला सोडायची किंवा काय करायची हा अधिकार त्या ठिकाणी नाही. मग त्या ठिकाणी ठरत असताना अधिकृत काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडून जर माझं त्या दरम्यान नाव येत असेल तरी तिथं काही ना काही चर्चा, काही ना काही त्यांची एकमेकांच्या चर्चेतून, समुपचारातूनच त्या ठिकाणी घडलेलं असेल. इथं फक्त खाली कोण चुकीचं दिशाभूल करत असतील तर त्यांना इथली मायबाप जनताच मतदानाच्या आशीर्वादाच्या रूपानं उत्तर. मत म्हणजे भाजपला मत अशी एक सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे. तुम्हाला वाटतंय का ही षडयंत्र कोण करतं ही चर्चा? आपल्या सोशल मीडियावर ही जनभावनेचे त्या ठिकाणी या मतदारसंघात म्हणणं आहे. जनभावना ही त्यांच्या मनातलं, अंतःकरणातलं त्या ठिकाणी बोलून दाखवते. त्यामुळं मी त्याच्यावरती वैयक्तिक अधिक काही बोलू इच्छित नाही. मी महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीला, आणखीन देखील वरिष्ठ नेतेमंडळीला हात जोडून विनंती करणार आहे की आपण जनभावनेचा, इथल्या तमाम मायबाप जनतेचा आणखी मनाचा, अंतःकरणाचा कानोसा घेऊन त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. विलंब केलेला आहे. काँग्रेसचे उमेदवार दादांना मिळालेले आहे. महाविकास आघाडीमध्ये बिघाडीचा काही संबंध येतो का यामध्ये? अजिबात नाही. महाविकास आघाडी अतिशय इंटॅक्ट आहे. अधिकृत उमेदवार भगीरथ दादा आहेत. आपले सोलापुरातून 3 उमेदवार या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत आहेत. बाकी महाविकास आघाडीचे 2 राष्ट्रवादी आणि 1 शिवसेना असे उमेदवार लढत आहेत आणि आमचा विरोधक हा भाजप, भारतीय जनता पक्ष आणि महायुती आहे. आणि मला 100% खात्री आहे की ह्या वेळेस पूर्ण सोलापूर जिल्ह्यात सत्ता बदल होऊन महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार हे विजयी होतील. आम्ही विनंती त्या ठिकाणी केली होती आणि पण ही लढाई आमची भाजपच्या विरोधात आहे आणि 100% जे आज जनमत दिसतंय, लोकांमध्ये उत्साह दिसतोय, मंगळवेढा, पंढरपूर असेल, अक्कलकोट असेल, शहर मध्य असेल, सर्व ठिकाणी आम्हाला खात्री आहे की विजय आमचाच. कन्फ्युजन भगीरथ बालकेंमुळे वाढलं असं अजिबात नाही. एकदम क्लिअर आहे आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी विजय होईल. भगीरथ दादांचा देखील पंढरपूरमध्ये एवढं जनमत ज्यांच्या बाजूला असतं त्यांच्या मनात कोणतीही शंका नसावी, लोकांच्या पण मनात कोणतीही शंका नसावी. एकमेव एक हा उमेदवार असतो ज्याचं नाव पहिलं घोषित झालं असतं, अधिकृत असतो आणि त्याला आम्ही पूर्णपणे काँग्रेस पक्षाची पूर्ण ताकद आणि महाविकास आघाडीची सर्व घटक पक्षाची ताकद उभी राहून भगीरथ दादांचा या ठिकाणी विजय होईल. जे 45,000 मताधिक्य काँग्रेस पक्षाला या लोकसभेच्या निवडणुकीत
मिळालं. त्यांचे ऋण फेडणं आमचं कर्तव्य आहे आणि ते ऋण तेव्हाच फेडले जातील जेव्हा भगीरथ दादांचा राहुल विजय गांधींच्या सभा